पुणे जिल्ह्यातल्या भीमा नदी पाण्याअभावी कोरडी पडली। नदीमध्ये जलपर्णीचं साम्राज्य पसरले। राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस बरसत असला तरी पुणे जिल्ह्यात मात्र पावसानं पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळते। पाऊस नसल्यामुळे शेतकरी आता चिंतेत असल्याचं पाहायला मिळतं। पुणे जिल्ह्यातल्या भीमा नदी पाण्याअभावी कोरडी पडली आहे। सध्या नदीमध्ये जलपर्णीचं साम्राज्य असल्याचं पाहायला मिळते आणि याच भीमा नदीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुळे यांनी। राज्याच्या अनेक भागात पावसाची संततधार सुरू असली तरी सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात अद्यापही जोरदार पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता सध्या वाढल्या आहेत। मी सध्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरातील भीमा नदीवरती आलेले आपण या ठिकाणी पाहू शकता। पावसाने पाठ फिरवल्याने भीमा नदी ही कोरडी ठाक पडलेली आहे। खरं तर मागच्या वर्षी आजच्या स्थितीला भीमा नदी ही दुथडी भरून वाहत होती, मात्र यावर्षी या परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने भीमा नदीत अक्षरशः पाण्याचा थेंब पाहायला मिळत नाही। सध्या बळीराजा शेतकऱ्याच्या नजरा या बळाकडे लागलेल्या आहेत। शेतकऱ्यांनी निसर्गाच्या भरोश्यावरती खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली होती, मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची पिके ही पाण्या वाचून करपू लागलेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा सध्या आबळाकडे लागले असून नद्याही कोरड्या ठाक पडलेल्या, त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा असणार आहे। हेमंत चापुळे, झी मीडिया, राजगुरुनगर, पुणे।